हॅलो, आता आपण बघूयात तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की माया आणि नर्मदाने जो मांत्रिक आणलेला असतो तो घरात एंट्री करताच त्याला काहीतरी जाणवू लागतं, काहीतरी शक्ती जाणवू लागते आणि तो पळून जातो. तेव्हा मीरा बोलते की कोण होता हा? तेव्हा अथर्व बोलतो की आत्या, काय प्लॅनिंग चालू आहे तुमचं नवीन? तेव्हा नर्मदा बोलते की काही नाही काही नाही, आम्ही घरात ना जरा बटाटा जरी आणला ना तरी पण काहीतरी बॉम्ब आणल्यासारखं कांगावा करतात तुम्ही. तेव्हा अनन्या बोलते की आत्या असं काहीच नाही आहे, दादा आणि मी ना मायाला त्यांच्याशी काहीतरी बोलताना पाहिलं होतं. तेव्हा नर्मदा बोलते हां मग गॅसवाला आला आता त्याच्याशी बोलणार नाही का? त्याला सांगणार नाही का काय झालंय ते? हे बघ अथर्व, या घरात मी अविश्वास सहन करून घेणार नाही. तेव्हा नर्मदा मायाला खुणवते आणि बोलते की अगं माया, तू का थांबलीस? तुझं काम होतं ना काहीतरी, तुझा काम करून हे यांच्या नादी लागलं ना तर आपली कामही अशीच खोळंबतील. तेव्हा माया हे बोलते की हो हो आलीच मी. तेव्हा माया धावपळ करत पटकन बाहेर जाते. तेव्हा अथर्व काहीतरी विचारत असतो, तेवढ्यात अंबिका बघते आणि बोलते की मीरा, तुला असं जाणवत नाही अथर्वच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन सुरू आहे? माया धावत पळत पळत त्या मांत्रिकाकडे येते आणि बोलते अहो थांबा थांबा, मला दम लागला, थांबा, कुठे निघालात तुम्ही? तेव्हा तो मांत्रिक बोलतो की मला या घरात पुन्हा घेऊन जाऊ नकोस. तेव्हा माया बोलते की असं का बोलतायत तुम्ही, तुम्ही तर खूप पॉवरफुल होतात ना. तेव्हा तो मांत्रिक बोलतो की मला या घरात पुन्हा येऊ देऊ नको, त्या घरात आहे ना ती खूप काहीतरी भयानक आहे, खूप काहीतरी भयानक शक्ती आहे. तेव्हा माया बोलते की म्हणजे काय बोलतायत तुम्ही? तेव्हा तो बोलतो की तू मरणार आहेस. इकडे एक ड्रायव्हरला कोणीतरी सुपारी दिलेली असते, तो मायाचा फोटो बघत असतो आणि गाडी स्टार्ट करतो. तेव्हा तो मांत्रिकही मायाला बोलतो की तू मरणार आहेस, या घरात सगळे मरणार आहेस, जे त्या भयानक शक्तीच्या जाळात अडकेल ना त्याचं काही खरं नाही. आणि तो घाईघाईत तो मांत्रिक निघून जातो. माया आवाज देते तरीही तो थांबत नाही. इकडे तो ड्रायव्हर गाडी मायाच्या दिशेने घेऊन येत असतो. इकडे मायाला त्या मांत्रिकाचे शब्द आठवत असतात की तू मरणार आहेस, वाचणार नाहीस तू. तेव्हा मायाचं लक्ष अचानक गाडीकडे जातं आणि ती गाडी मायाच्या एकदम जवळ येते आणि माया जोरात ओरडते. इकडे नर्मदा मायाला फोन करत असते की उचल माया, फोन उचल. तेव्हा नर्मदा बोलते की कुठे गेली ही मुलगी कुणास ठाऊक, काही कामाची नाही ही मुलगी. आणि तो मांत्रिकाला समजवायला सांगितलं होतं आणि तो मांत्रिकसुद्धा ह्याव करेल त्याव करेल मोठ्या फुशारक्या मारत होता आणि काय पळून गेला, काही केलं नाही. छे, या मायावर पूर्ण विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही, मूर्ख कुठली. थोड्यात मीरा तिथे येते आणि बोलते की आत्या, कुठे गॅसचा वास येतोय, मला तर काही येत नाही. तेव्हा नर्मदा बोलते की येतो गॅसचा वास येतो, म्हणजे बऱ्याच वेळा आलं आहे मला, असं तोंडावर भपका येतो. तुला आलं नसेल म्हणून नर्मदा जायला लागते. तेव्हा मीरा बोलते की आत्या, मी आजपर्यंत तुम्हाला जाब विचारलेलं नाही आहे, पण आज विचारते. तेव्हा नर्मदा बोलते कसला जाब आणि काय विचारते? तेव्हा मीरा बोलते की तो माणूस कोण होता? तेव्हा नर्मदा बोलते तो गॅसवाला होता, आणखीन कोण असणार? तेव्हा मीरा बोलते की खरंच गॅसवाला होता? तेव्हा नर्मदा बोलते आता तोच प्रश्न तू परत परत विचारल्यानंतर माझं उत्तर बदलणार आहे का? तेव्हा नर्मदा बोलते गॅसवालाच होता तो, कपडे बघितले नाही का त्याचे? तेव्हा मीरा बोलते मग तो पळून का गेला? तेव्हा नर्मदा बोलते अरे मला काय माहीत तो पळून का गेला, तू होतीस ना तिथे माझ्याबरोबर, मला तरी वाटतंय हे मंजिरीचं काम असणार. तेवढ्यात मंजिरीचा मागून आवाज येतो नर्मदा. मंजिरी बोलते काय गं, माझं नाव काय तुझ्या तिरडीला पुजलेलं आहे का? सतत माझं नाव घेत असतेस, पाहिलंस ना मीरा, मी कशी वाईट आहे हे सतत ह्यांना सिद्ध करायचं असतं काय गं? मगाशी तो माणूस आला होता तो कोण होता आणि तो असा पळून का गेला? सांग ना, उत्तर दे ना. नाही मीरा, हे जे प्रकरण आहे हे साधं सोपं राहिलेलं नाही, कारण यात आता घराबाहेरचा माणूस इन्वॉल्ड आहे. तुला ऐकू येत नाही का नर्मदा? मला उत्तरं हवी आहेत. ठीक आहे मीरा, आपण ना एक काम करूया. मीरा मंजिरीकडे बघते आणि सरळ तिथून निघून जाते. नर्मदा हसते आणि बोलते गेली? तेव्हा मंजिरी बोलते नर्मदा, उगाच नवीन गोष्टी डोक्यात शिजवू नकोस हं, कारण मला जर का अडकवण्याचा प्रयत्न केलास ना तर खरंच तिरडी बांधेन मी तुझी. इकडे माया सासूबाई सासूबाई म्हणून रडत येते आणि नर्मदाच्या गळ्यात पडते. तेव्हा सगळे हॉलमध्ये येतात. तेव्हा नर्मदा बोलते की काय झालं, का रडतेस? तेव्हा माया बोलते की सासूबाई, मला ना कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला आणि ही जी कोणी मला मारणारी व्यक्ती आहे ना ती या घरातलीच आहे. सासूबाई मला प्लीज वाचवा, म्हणून माया रडत असते. तेव्हा अथर्व बोलतो की तमाशा बंद कर माया आणि काय झालंय ते सांग. तेव्हा नर्मदा बोलते की अथर्व, अरे बघ जरा तिच्यावर, तिची काय अवस्था आहे. तेव्हा तेव्हा नर्मदा बोलते की तुला तमाशा वाटतोय का अथर्व हिचा? तेव्हा माया बोलते की काय झालं ते माया सांगते. तेव्हा माया सांगते की सासूबाई, मी रस्त्यावर बाहेर होती तर समोरून एक टेम्पो आला आणि तो टेम्पो पूर्ण मला माहिती होतं की तो टेम्पो मलाच टार्गेट करतोय, पण मला काही करता येत नव्हतं. तो सरळ माझ्या अंगावर आला
आणि मला कट मारून निघून गेला आणि मी पडले. तेव्हा नर्मदा बोलते की हे बघ म्हणजे माया तू शांत हो, आपण दवाखान्यात जाऊ. तेव्हा ती बोलते की नाही मला हॉस्पिटलला नाही जायचं आहे, मी ठीक आहे. जासूबाई मी खरंच सांगते की मी खूप जोरात पडले, मला खूप लागले. म्हणून माया रडायला लागत असते. अथर्वच्या चेहऱ्यावर बारीकशी स्माईल असते आणि अंबिका अथर्वकडेही बघत असते आणि घरातल्या सगळ्यांकडेही बघत असते. तेव्हा नर्मदा तिला फ्रेश व्हायला सांगते आणि तिला रूममध्ये जायला लावते. माया रडत रडत जाते. अथर्वही तिथून निघून जातो. तेव्हा नर्मदा रागात मंजिरीकडे बघत असते. तेव्हा मंजिरी बोलते की नर्मदा अशी काय बघतेस माझ्याकडे? नर्मदा माझ्यावर आळ घेण्याचा प्रयत्न करू नकोस हं, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. तेवढ्यात अंबिका बोलते की मीरा नक्की काय आहे? मायाला मारण्याचा प्रयत्न कोण करतंय? इकडे माया रडत असते आणि औषध लावत असते तिच्या हाताला आणि बोलते की कोणाचं काम आहे हे? खूप दुखतंय मला. मीरा. तेव्हा ती बोलते की नाही मीरा नाही, मंजिरीचंच काम असणार आहे हे. तेवढ्यात दरवाजा वाजतो. तेव्हा माया बघते की दरवाजा का वाजतोय म्हणून. माया दरवाजा ओपन करते. दरवाजात अथर्व उभा असतो. तेव्हा माया बोलते तू. तेव्हा अथर्व आतमध्ये येतो. खोलीचा दरवाजा बंद करतो. तेव्हा अथर्व पुढे येतो. माया मागे सरकते. तेव्हा अथर्व बोलतो की तुझ्याशी बोलण्यात वेळ वाया घालवणार नाही मी. तेव्हा अथर्व बोलतो की पण 1 सेकंद आणि 1 इंच किती महत्त्वाचा असतो हे आज तुला रिअलाईज झालंच असेल. तेव्हा मायाला लगेच आठवतं की तो टेम्पो मायाच्या अंगावर कसा येतो आणि तिला कसा कट मारतो. तेव्हा माया बोलते म्हणजे तू? तेव्हा अथर्व बोलतो की येस यू आर राईट. तेव्हा अथर्व बोलतो की हो, तो टेम्पो जो तुझ्या अंगावर आला होता ना तो माझ्या कंट्रोलमध्ये होता आणि तो 1 इंच 1 सेकंद जो कमी पडला ना तो माझा डिसिजन होता. यावेळेस मी तसं केलेलं नाही. आय डोंट वॉन्ट टू किल यू, आय जस्ट वॉन्ट टू फील फॉर डेथ फील लाईक. तेव्हा अथर्व बोलतो की सो कसा होता अनुभव? तेवढं तिथे अंबिका येते. तेव्हा माया अथर्वला बोलत असते की वाटलं नव्हतं की तू असं काही मला मारण्याचा प्रयत्न करशील. तेव्हा अथर्वही बोलतो की मलाही वाटलं नव्हतं की मी असं काही करेल, कारण की हे माझे संस्कार नाही आहेत, हे माझे तत्त्व नाही आहेत. पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते माया, आणि जेव्हा ती मर्यादा संपते ना तर माणूस काहीही करू शकतो. आणि स्पेशली तो प्रश्न कुटुंबाचा असतो. आणि माझ्या जर कुटुंबाच्या जीवावर तू उठलीस तर मी तुझा जीवसुद्धा घेईन. तेव्हा अंबिका बोलते की म्हणजे मायावर हल्ला अथर्वने केला. तेव्हा अंबिका तिथून चालली जाते. तेव्हा अथर्व इकडे मायाला बोलतो की तुझ्याकडे शेवटचे 24 तास आहेत माया. या 24 तासात तुझे बॅग्स पॅक करायचे आणि तू इथून निघून जायचंच कायमचं. नाही तर पुढच्या वेळेस तो 1 सेकंद आणि 1 इंच कमीसुद्धा करू शकतो. तेव्हा अथर्व मायाला बोलतो कळलं आणि तिथून चालला जातो. तेव्हा माया दरवाजा बंद करते. दरवाजा बंद करून ती खूप इमोशनल होते आणि बोलते की अथर्व मला मारण्याचा प्रयत्न केलास तू, मला जिने तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं, पण या घरातून जाणं मला शक्य नाही. खूप मोठी चूक केलीस तू. आणि मरण मला मान्य नाही. 24 तासात मी हे घर सोडून जाण्या अगोदर तू हे जग सोडून जाशील. आजपर्यंत माझं प्रेम पाहिलंस, आज माझा राग पाशील. तू मरणार, तू मरणार 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 अथर्व. तुझ्या संस्कारांनी मला एक चान्स दिला ना, आता हेच तुझे संस्कार तुला महागात पडतील. इकडे मीरा अथर्वला विचारत असते की वेदाचे बाबा सांगा काहीतरी, बोला, तुम्ही असं केलं, बोला काहीतरी. तेव्हा अथर्व बोलतो की देतो मी तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं देतो, पण आधी मला सांग जे काही घडलं ते मायाच्या रूममध्ये घडलं जिथे कोणीच नव्हतं. मग तुला इतकं डिटेल्स कसं कळलं? तेव्हा मीरा मनात बोलते की ताई नसते तर मला कळलंच नसतं. तेव्हा मीरा उत्तर देते की मी मायालाच भेटायला येणार होते, तेव्हा मला तुमचा तिथे आवाज ऐकला आणि मी तिथे थांबले आणि ऐकलं. तेव्हा अथर्व बोलतो की होय माझंच प्लॅनिंग होतं. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा तुम्ही चुकीचे नाही आहात, पण हा पर्याय नव्हता. तेव्हा अथर्व बोलतो की नाही मीरा, मायाला घरातून बाहेर काढण्यासाठी हाच एक बेस्ट ऑप्शन होता. तुम्हाला तिचा स्वभाव नाही माहीत, खुनशी स्वभावाची ती. याआधीही तिने मंजिरी असं बोलणार तेवढं शांत होते मीरा. तेव्हा मीराकडे अथर्व शंकेने बघतो. तेव्हा मीरा टॉपिक चेंज करते आणि बोलते की मला खूप भीती वाटते. मी जे तिला काही केलं हेच स्वतः तिने सांगितलं आणि मायाने जर याचा सूड घेण्याचा प्रयत्न केला तर काय करणार आहोत आपण? तेव्हा अजित बोलतो की जोरात इकडे ओरडतो की काय, त्या अथर्वने माझ्या बायकोचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही मला आत्ता सांगतायत अति होतं आहे अथर्वचं, खूप अति होतं आहे आणि मी आता त्याचा जीव घेणार बाय हुक बाय क्रूक. तेव्हा माया बोलते दॅट्स राईट अजित, अथर्वला जिवंत सोडायचं नाही आहे. नर्मदा बोलते की काय अथर्वचा जीव घेणार आहात तुम्ही? तेव्हा दामोदर बोलतो की हे कधी ठरलं? तेव्हा माया बोलते की इमर्जन्सी प्लॅन आहे. तेव्हा माया बोलते काही झालं तरी मी उद्या अथर्वला संपवणार, कारण की तो मेला नाही तर मी मरेन. तेव्हा अजित बोलतो आणि जर का त्या
अथर्व जर का मायाच्या जीवाला धोका असेल तर अथर्वला मरावंच लागेल. तेव्हा नर्मदा बोलते की अरे पण, तेव्हा माया बोलते की बस बस, माय डिसिजन इज फायनल, उद्या अथर्व मरणार हे ठरलंय. तेव्हा अथर्व बोलतं की तुला घाबरायची काहीच गरज नाहीये, माया काहीच करणार नाही. जे काही घडलंय त्याने माया घाबरली आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या 24 तासात ती हे घर सोडून जाईल, काहीच होणार नाही. नको करूस काळजी, असं म्हणून अथर्व तिथून निघून जातो. मीरा विचारात पडते आणि नर्मदा बोलत असते की नाही नाही, 1 मिनिट, मला विचार करायला वेळ हवा आहे. तेव्हा दामोदर बोलतो करेक्ट आहे बायको, विचार कर मग पाऊल उचल. तेव्हा नर्मदा बोलते की अथर्व जर मेला ना तर सगळं अवघड होऊन बसेल, आपल्याला पुन्हा प्लॅनिंग करावं लागेल. तेव्हा माया बोलते की बास. तेव्हा माया ओरडून बोलते की बास, अथर्व उद्या मरणार आणि याची सगळी तयारी मी केली आहे. तेव्हा अजित बोलतो की माया प्लॅन काय आहे. तेव्हा माया बोलते की सांगते. तेव्हा माया ड्रॉवरमधनं कॅप्सूल काढते आणि बोलते की कॅप्सूल, उद्या सकाळी अथर्व ऑफिसला जायला निघणार, ऑफिसला पोहोचायला त्याला 40 मिनिट लागणार. तेव्हा दामोदर बोलतो की कॅप्सूल. तेव्हा माया बोलते की ही कॅप्सूल जर पोटात गेली तर माणसाच्या मेंदूचा ताबा सुटतो. तेव्हा दामोदर बोलतो की पण ही कॅप्सूलचा आणि अथर्वचा काय संबंध. तेव्हा माया बोलते की आहे संबंध. उद्या सकाळी अथर्व कॉफी घेणार, त्या कॉफीमध्ये आपण ही कॅप्सूल टाकणार आणि 15 मिनिटाच्या आत ते इफेक्ट सुरू होणार. तेव्हा अजित बोलतो की काय इफेक्ट होणार. तेव्हा माया बोलते की अथर्वच्या मेंदूचा कंट्रोल सुटणार, अथर्व ड्राईव्ह करणार आणि त्याच्या मेंदूचा कंट्रोल सुटल्यावर त्या क्षणी एक ट्रक येणार आणि अथर्वच्या कारला धडकणार. माझ्याशी युद्ध केलंस ना अथर्व. तेव्हा माया बोलते की मरणार अथर्व, तू उद्या मरणार. तेव्हा हा प्लॅन नर्मदा आणि दामोदरलाही आवडतो, अजितलाही आवडतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.